सोननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठलाय। अवघ्या 48 तासामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांनी वाढ झाली आहे। आज जळगावमध्ये जीएसटी सह सोन्याचा दर 1,41,000 रुपयांवर पोहोचलाय। चांदीचे दरही झपाट्याने वाढत आहेत। 2,27,000 रुपयांच्या उंबरठ्यावर चांदी जाऊन ठेपली आहे। जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर दिसून येतोय। दरवाढीचे सर्वसामान्य आता ग्राहकांना त्यामुळे चिंता वाढलेली आहे। सोनं जवळपास 4,000 ने वाढलेलं आहे आणि चांदी जवळपास 12,000 ने वाढलेली आहे। सर याचे मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही पाहत असेल की प्रत्येक गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी सोनं आणि चांदी भरपूर प्रमाणामध्ये परचेस करते, त्यांचे गोल्ड रिझर्व्ह वाढवते, त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी स्टेबल आणि करन्सी वाढेल, त्याच्यामुळे त्याला खूप डिमांड झालेला आहे। आणि दुसरीकडे चांदी तुम्ही पाहिलं असेल भरपूर इंडस्ट्रियल यूज मध्ये चांदीचा वापर येते आहे। जर बॅटरी म्हणा, आता मोठ्या कंपनी BYD म्हणा, टेस्ला म्हणा, ते भरपूर प्रमाणात चांदीचा वापर करतात, त्याच्यामुळे चांदीला तेजी आलेली आहे। सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीच्या बाहेर ही परिस्थिती झालेली आहे। कारण नाही करू शकत एक सर्वसामान्य व्यक्ती, एक मध्यमवर्गीय व्यक्ती एवढं म्हणजे त्याचं जे स्वप्न असेल ते तो पूर्ण नाही करू शकत। कारण 3, 4, 5 हजार इथपर्यंत ठीक होते, आपल्याला वाटत होतं आपण करू शकतो किंवा त्या व्यक्तीला वाटतं की आपण एवढं ह्या पद्धतीने घेऊ शकतो, पण आता ते राहिलेलं नाही। कारण आजचा भाव 1,41,000 हा प्रतितोडा झालेला आहे। तर ते प्रतितोड्या एका तोड्यामध्ये तो काय घेईल आणि काय ठेवील, आज त्याचं बजेट खूप डगमगतोय आणि तो कुठेतरी नाराज झालेला दिसतो।